मोठी बातमी आहे। पुणे संभाजीनगर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे, कारण या मार्गावर आता टोल लागणार आहेत। मंत्रिमंडळ बैठकीत टोल वसुलीला मान्यता देण्यात आली आहे। या महामार्गाच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं, ते आता पूर्ण झाल्यामुळे टोल वसुलीला परवानगी देण्यात आली आहे। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। राजू, अगदी पाहता आपण मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये टोल संदर्भातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पुणे शिरूर अहिल्यानगर मार्गे छत्रपती संभाजीनगर हा जो महामार्ग आहे, यामध्ये सुधारणा आणि काम पूर्ण झाल्यानंतर जे आहे ते टोल वसुली करण्यासंदर्भातले निर्णय जो आहे तो आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। मंत्रालयाच्या 2008चं पथकरण जे धोरण आहे त्यानुसार टोल वसुली करावी अशा प्रकारचं जो आहे ते प्रस्ताव होता आणि त्यानुसार आता हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर जे आहे ते टोल वसूल होणार आहे। खरं तर आपण पाहतोय की निवडणुकीच्या आधी मुंबईचे जे काही एंट्री पॉईंट असेल त्यांची टोल माफी केलेली होती। राज्यातल्या अनेक टोलचे सुद्धा या आधी सुद्धा माफी केलेली आहे आणि उरलेले टोल जे आहे ते माफ करावं अशा प्रकारची मागणी होत असताना आता नवीन एका टोलची जी आहे ती भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पुण्यावरूनच संभाजी नगर जाणारे असतील किंवा छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला येणारे जे काही प्रवासी आहे त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे आणि ही टोल वसूल जे आहे ते काम पूर्ण झाल्यानंतर होणार आहे। त्यामुळे कुठेतरी या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागताना पाहायला मिळणार आहे। धन्यवाद राजू, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।